सांगितलं होतं तिला पुरणपोळ्या करायला? भले तुम्ही सांगितलं असलं पण हिने नकार द्यायला नको? सणासुदीच्या दिवशी श्रेयस उपाशी राहिला ना? अगं ताई तू एवढी हायपर का होतेस? हे बघ अरविंद, श्रेयसची अवस्था सध्या खूप नाजूक आहे. आराध्या गेल्याचा आणि हिने फसवल्याचा खूप मोठा धक्का बसलाय त्याला. ताई तिने फसवलेलं नाहीये. तुम्ही शब्द जरा जपून वापरा सगळ्यांनीच. अरे पण श्रेयसला तसं वाटतंय ना. हे बघ अरविंद, मी तुला स्पष्ट सांगते, माझ्यासाठी श्रेयसचा आनंद सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. यामध्ये तू जरी आड आलास ना तर तुला सुद्धा बाजूला करेन. श्रेयसचं सुखच माझ्यासाठी जास्त महत्वाचं आहे. ते काही नाही, आता मी स्वतःच्या हाताने स्वयंपाक करून श्रेयसला जेवू घालणार आहे. हे बघ तारा, पुन्हा जर तू श्रेयसला असा त्रास देण्याचा मुद्दामून प्रयत्न केलास ना तर मी खपवून घेणार नाही, लक्षात ठेव. अगं ताई. शकू, श्रावणी, हाँ चल पटापट कांदा चिरायला घे. ठीक आहे, मला फोडणीला हवाय. काय हो आत्या? नाही म्हणजे एवढं काय तुम्ही श्रेयस 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 करत असता हो? अक्षयचं तर नावही घेत नाही तुम्ही. आणि श्रेयस भाऊजींसाठी मात्र त्या ताराचे सगळ्यांसमोर थिंडोडे काढलेत. आणि त्या दिवशी पण श्रेयस भाऊजींसाठी तुम्ही मला दम दिला, धमकी दिली होती चक्क. एवढं काय अगदी सख्या आई असल्यासारखं जीव टाकता त्याच्यावर? नुसता जीवच टाकत नाही त्याच्यावरती, जर उद्या कोणी विरोधात गेलं तर त्याचा जीव घ्यायलाही मी कमी करणार नाही. आणि मला कुणीही या बाबतीत काहीही सांगायचं नाही. आणि तू तर नाहीच नाही. तुझे जे विचार चालू असतात ना त्याला जरा कंट्रोल करायचं बरं का. श्रेयस आणि मी, आमचं काय नातं आहे? कोणी कुणाला सांभाळायचं, कोणी कुणाला जीव लावायचा, या सगळ्यामध्ये नाक खुपसायचं नाही, नाहीतर. आता आता प्लीज प्लीज प्लीज. कळलं? हो 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 कळलं. कांदा काप. ही बाई डेंजर आहे. हिलाच आधी घरातून बाहेर काढायला पाहिजे. तारा, ए तारा, तारा. आजी, तुम्ही कशाला आला तिथपर्यंत? हे बघा, मी आवरलंच आहे. मी पूजेचं ताट तयार करायला खालीच येत होते. आवरले? बस इथे, बस बस बस. काय झालं आजी? काय ही अशी येणार आहेस तू? तारा, अगं नवी नवरी आहेस तू. तुझं पहिलंच लग्न झालंय. काही हाऊसमौज झाली नाही तुझी. घरात प्रवेश केलास तो पण काचांवरती. नवऱ्याच्या प्रेमाचा वर्षा होण्याचे दिवस आहेत तुझे. तर त्याच्या शिक्षेचा आणि रागाचा भडीमारच होतोय तुझ्यावर. खूप वाईट वाटते मला, नाही सहन होत. आजी शांत व्हा तुम्ही. तुम्ही काय वाईट वाटून घेताय? मी काही तक्रार करते का? मी गोड मानून घेते ना सगळं. त्याचाच मला जास्त त्रास होतोय ग. तुझी काही चूक नसताना तू अन्याय सहन करतेस. माझ्या प्रेमाची परीक्षा आहे ही आजी. तुला नक्कीच यश मिळेल त्यात.
पण हे असे दागिने का काढून ठेवलेस? नवी नवरी अंगभर दागिन्याच शोभून दिसते. आजी, माझा खरा दागिना श्रेयसच आहे माझ्यासाठी. त्याच्या नावाने घातलेलं हे मंगळसूत्र आणि हा हिरवा चुडा हे पुरेच आहे माझ्यासाठी. मला अजून काही नकोय. तुम्ही मला आग्रह नका करू प्लीज. तुझं मन समजते मला पोरी. होळीची पूजा व्हायची ना तुझ्या हातून, नव्या नवरीच्या हातून. तेव्हा अशी लंकेची पार्वती नको होस. हे घे अगं, निदान ह्या बांगड्या तरी घाल. हे बघ, हे घे. आजी अहो, हे बघ, निदान पूजेपुरत्या तरी घाल. मग हवं तर काढून ठेव. बरं ठीक आहे, तुमचा शब्द नाही मोडणार मी. गुणाची घाव माझी पोरती. आई सर्व तयारी झाली आहे. आता आपला श्रेयस आला की आपण होळीच्या पूजेला सुरुवात करू शकतो. हो, मी त्याचीच वाट बघते. तारा, तोपर्यंत तू होळीची पूजा करून दे. म्हणजे श्रेयस आला की लगेच होळी पेटूया. नाही नाही आजी, नको. पुरणपोळीच्या बाबतीत काय घडलं बघितलं ना, नको. हे बघ तारा, तू या घरची नवीन सून आहे. बाबा, सरनाई घराण्याची पहिली सून आहेस तू. तुझा मान आहे, तू पूजा कर. सर्व अमंगल गोष्टी, सर्व आपल्या घरावर येणारी विघ्न या होळीमध्ये जळून खाक होऊन जाऊ दे अशी मनोभावे प्रार्थना कर. ये. ठीक आहे बाबा, करते. या मुलीच्या हातून पूजा होणार नाही. श्रेयस, ती या घरची नवी सून आहे. पूजा तिच्याच हातून होणार. या खोटारड्या मुलीच्या हातून पूजा होणार असेल तर या कार्यात मला सहभागी होण्यात काही इंटरेस्ट नाही. थांब श्रेयस, तुझी मनस्थिती मी समजू शकते, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझे ताराबरोबरचे असलेले वैचारिक राग, लोभ आणि भावनांचा गुंता हा तुमचा तुम्हालाच सोडवायचा आहे. आणि तो सोडवताना तुम्हाला जखमा होत आहे हेही मला दिसतंय. ह्यात आम्ही हस्तक्षेप करू नये असं तू आम्हाला सांगितलेस, ते आम्ही मान्य पण केले. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या घरच्या ज्या रीती परंपरा आहेत त्या तुला पाळाव्याच लागतील. तिथे तुझी मनमानी नाही चालणार. तू ताराला बायको मान वा नको मानूस, पण आम्ही तिला सून मानतो. आणि तू जितका ठाम आहेस ना, तितकेच आम्ही पण आहोत. तेव्हा आज होळीची पूजा नव्या सुनेच्या हातूनच होणार. नाहीतर मी चालले. थांबाची, होऊ दे तुझ्या मनासारखं. असा शहाण्यासारखा वाग. तारा पूजा करेल आणि मग तू होळी पेटव.
तारा, पूजा कर. जा, हार घाल. झालं. आता अजून एक परंपरा बाकी आहे. म्हणजे होळी पेटल्यावर बोंब मारायची परंपरा आहे आपल्यात. हो, मीच सुरुवात करतो. तारा! आत्या, तुम्ही म्हणाला होतात या ताराला आगीच्या झळा पोहोचवणार म्हणून, पण श्रेयस भाऊजींच्या या तिच्या नावाच्या बोंबा ऐकूनच आगीच्या झळा काय, होळीची अख्खी आगच तिच्यावर पावसासारखी पडते असं वाटतंय. होलिका माते, श्रेयसच्या मनात प्रचंड विष पेरलंय शकू आत्यांनी, पण ते सगळं मंगळात जाळून टाक आणि माझं प्रेम तावून सुलाखून उजळू दे.
तुझी अवस्था बघवत नाहीये रे श्रेयस. हे सगळं घडू नये म्हणून मी त्या पत्राचा इतका आटापिटा केला होता. पण आत्यांनी खंजीर खूप असता माझ्या पाठी. स्वतःचं असं रूप तुझ्या समोर आणलंय की तुझा पक्का विश्वास बसलाय त्यांच्यावर. त्यामुळे मी आता तुला काही सांगण्याचा प्रयत्न केला ना तरी तू ऐकून घेणार नाहीस आणि माझ्यावर विश्वासही ठेवणार नाहीस. कसा मार्ग काढू मी या सगळ्यातून? श्रेयस, दमलायस तू? रात्र बरीच झाली, जा झोप आता. काय करू म्हणजे झोप लागेल डॅड? खूप प्रयत्न करतो पण शांत झोपच लागत नाही. माझे आराध्य आता या जगात नाही आहे हे मी डायजेस्टच करू शकत नाही आहे. मला आश्चर्य वाटतं डॅड की मी अजून जिवंत कसा काय आहे. हे बघ बाळा, तू फक्त आणि फक्त तारामुळे जिवंत आहे. प्लीज डॅड, प्लीज त्या फसव्या मुलीचं नाव घेऊ नका. आराध्या समजून मी तिच्यावर इतकं वेड्यासारखं प्रेम करत राहिलो त्याचा मला इतका त्रास होतोय ना, प्रचंड मनस्ताप होतोय. डॅड, आपल्या आराध्याची जागा या घरात कोणी घेऊ शकत नाही. आपली आराध्या नाजूक होती तरी खंबीर होती. एथिक्सच्या बाबतीत एकदम पक्की. कधी कोणाला फसवणार नाही, कोणाशी खोटं वागणार नाही. माझं कधी काही चुकलं तरी आबोला धरायची माझ्याशी. दिवसभर सॉरी सॉरी म्हणत मागे मागे फिरायचो तिचा रुसवा काढायला. आता बघा कसा कायमचा आबोला धरून निघून गेले ते. कुठे जाऊ आता रुसवा काढायला? शेवटचं बघताही आलं नाही मला तिला. तसं नाहीये बाळा. आराध्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळी आम्ही तुला सोबत नेलं होतं. आराध्याच्या जाण्यामुळे तुला खूप मोठा धक्का बसला होता बाळा. त्यामुळे तुझं मानसिक संतुलन जे आहे ना ते पूर्णपणे बिघडलं होतं. तुला आता ह्यातलं काही आठवणार नाही, कारण त्या क्षणापासून पुढचे 6 महिने तू लहान मुलासारखा वागत होतास. एका वेगळ्याच विश्वात वावरत होतास बाळा. तुझ्या भावना, तुझ्या जाणीवा ह्याची तर सगळी अशी सरमिसळ झाली होती. तुझी कंडिशन खूप नाजूक झाली होती. आम्ही सगळे घाबरलो होतो, काय करावं कळत नव्हतं. आणि म्हणून आम्ही ताराला. प्लीज डॅड, घशाला कोरड पडली माझ्या. पाणी पिऊन येतो.